2-3 बालद्या पाणी टाकतो का? विसर्जन आहे ना आणि आज पूजा आहे. सुंदर मूर्ती. या गल्लीतून एवढ्याशा गल्लीतून आपला जोशीबागचा राजा येतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर मी किरण इंगळे आणि नेहा तुम्हाला स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण तुम्हाला पूर्ण कल्याणचे गणपती कुठे कुठे विराजमान झाले सर्व दाखवणार आहे आणि खास करून आपला जोशीबागचा राजा दाखवणार आहे की एवढ्याशा गल्लीत कसा बसतो ते वगैरे. आणि पण एवढे दिवस कल्याणमध्ये असून कधीच गेली नाहीये, ह्याने पण मला दाखवलं नाही. आता बघ मागच्या वेळेस फिरलेलो आपण, पण जास्त काय दाखवता आले नव्हते गणपती. त्यावेळेस आपण भरपूर कव्हर करूया, बघूया जेवढे होईल तेवढे आपण कव्हर करूया गणपती. आणि एक फ्रेंड पण येतोय, बघू तो पण जॉईन झाला तो होईल, मग आपण सोबतच जाऊया आणि निघूया. अवतार जरा खराब झालाय आत्ताच, म्हणजे जास्त झोप झालेली आहे, तुम्ही बघू शकता. लेट उठलोय, ठीक आहे, सुट्टीच आहे म्हणून. तर आता चला आपण निघूया फटाफट. आपल्या एरियात पहिले तुम्हाला दाखवतो, आपल्या एरियात पण गणपती बाप्पा बसले, ते तिथून सुरुवात करूया आणि आपण चला जाऊया. आणि सगळ्यांनी कमेंट करायला विसरू नका, गणपती बाप्पा मोरया. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला निघूया. खूप सुंदर डेकोरेशन केलंय. आता हे पाण्याच्या आतमध्ये कासव आहे, आता दिसत आहेत कासव आहेत बघा, 3-4 कासव आहेत. सुंदर डेकोरेशन केलंय आपल्या एरियात. बघा मूर्ती पण सुंदर आहे आणि आज पूजा पण आहे इकडे, सत्यनारायणची पूजा पण आहे. सुंदर आहे मूर्ती या वर्षीची. चला आता आपण जाऊया आपल्या पूर्ण कल्याणमधले गणपती बघूया, तुम्हाला दर्शन करवतो. चला. हा कल्याणचा गणाधीश आपला रामबागमध्ये बसतो. चला जाऊया आपण आता. चला आता आपण इथून निघूया, जाऊया आपण आता दुसऱ्या गणपतीकडे. तिकडे बघूया कुठे कल्याणमध्ये अजून दुसरीकडे कुठे. आता आपण पोचलो आहे जोशीबागचा चिंतामणी. तुम्हाला दाखवतो, एकदम सुंदर मूर्ती माझ्यासमोरच आहे आणि वेगळी मूर्ती आहे कल्याणमध्ये. तर नक्की बघा, तुम्हाला दाखवतो. 1, 2, 3. आपला कल्याणचा चिंतामणी जोशीबागच्या गल्लीमध्ये बसतो बघा. एकदम सुंदर मूर्ती, यावरती काहीतरी वेगळं रूप आपल्या बाप्पाचं. त्याने एक संदेश पण दिलेला आहे. ते आता अत्याचार चालू आहे, कुठे कुठे काय काय चालू आहे, हिशोबाने सुंदर मूर्ती यावर्षी. चला आता आपण जाऊया, जोशीबागचा राजा बघूया आणि अजून एक मूर्ती इथे बसते जोशीबागचा विघ्नहर्ता, तो पण बघूया. चला.
चला आता आपण इथून निघूया. शिवनेरी क्रीडा मंडळाचा आपण गणपती बघितला. आता तुम्ही बघितला असेल, एकदम सुंदर मूर्ती आहे आणि मागच्या वेळेस त्यांनी मंदिर साकारलेलं आणि यावेळेस सुंदर मूर्ती आहे. तर चला आता आपण जाऊया जोशीबागच्या राजाकडे. चला कंटिन्यू राहा. चला आता आपण जाऊया जोशीबागच्या राजाकडे. जोशीबागचा राजा प्रवेशद्वार बघा, केवढीशी गल्ली आहे. या गल्लीतून जायचं आहे आपल्याला आतमध्ये. याच गल्लीतून आगमन होतं आणि याच गल्लीतून विसर्जनला पण इथूनच निघतो. बघा हे बघा, मस्त डेकोरेशन आहे. चला जाऊया आपण आतमध्ये. तुम्हाला गल्ली बघा, केवढीशी गल्ली आहे. चला हे बघा, तुम्हाला समजत असेल केवढीशा गल्लीतून जातो गणपती. चला आपण जाऊया आतमध्ये. बघा केवढीशी गल्ली आहे. त्या गल्लीत आपला जोशीबागचा राजा बसतो. बघा एवढीशी गल्ली आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, या गल्लीतून एवढीशा गल्लीतून आपला जोशीबागचा राजा येतो. चला बघू शकता तुम्ही आमच्या मागे एकदम सुंदर आपल्या लालबागच्या राजाची मूर्ती, हुबेहूब मूर्ती आहे. खूप सुंदर, एवढं छान वाटलं इकडे येऊन. आणि त्यांनी आपल्याला फोटो सुद्धा दिलाय यावर्षीचा 2024चा आपला जोशीबागचा राजा. आणि तुम्ही सुंदर मूर्ती बघू शकता मागे आपली जोशीबागच्या राजाची. ठीक आहे, चला यावर्षी आपल्याला लालबागला जायला मिळालं नाही. इकडे दर्शन झालेलं आहे. दर्शन कुठेही हुआ, बाप्पा आपल्या मनात आहे. सुंदर मूर्ती आहे. तर इथून जाऊया आपण दुसरीकडे. आता बघूया अजून कुठे कुठे गणपती बाप्पा विराजमान झाले. चला तिथून निघूया. सुंदर मूर्ती आहे. नक्की या तुम्ही जोशीबागमध्ये, जोशीबागच्या राजाचं दर्शन घ्या. चला जाऊया आपण. आता आपण चाललोय कल्याणच्या इथे. मेळ्यातले गणपती आहेत ते बघायला चाललोय. उद्या विसर्जन आहे त्या मूर्तींचं सर्वीकडे, मेळ्यातले गणपती. तर चला जाऊया आपण आता मेळ्यातले गणपती बघूया. 7-8 मेळ्यातले गणपती बसतात. तर चला जाऊया आपण बघूया कुठे कुठे आहेत यावेळेस. चलो आपण पोचलो इकडे आणि ही मूर्ती आपल्याच कारखान्यात बनवली आहे. तुम्हाला दाखवली होती बघा, सुंदर मूर्ती आहे यावर्षीची. वर्ल्ड कप 2024चा आपला ICC T20 वर्ल्ड कप त्याच्यावर आहे. मस्त डेकोरेशन पण केलं आहे. सुंदर मूर्ती. बाप्पानी बॅट वगैरे पकडली आहे, टी-शर्ट घातली आहे इंडियाचा. सुंदर मूर्ती. पोचला आहे पण आता सुभेदारवाड्याचा गणपती आपला. सर्वात जुनी मूर्ती आहे ही कल्याणमधली आणि टिळकांनी बसवलेली आहे, लोकमान्य टिळकांनी. 130वं वर्ष आहे वार्षिक. हे बघा 130वं वर्ष आहे. चला जाऊया आपण आतमध्ये. आणि यावेळेस प्रभू श्री राम अवतारात मूर्ती आहे. चला तुम्हाला दाखवतो. चला जाऊया आपण आतमध्ये, तुम्हाला मूर्ती दाखवतो.
आता आपण पोचलोय आपल्या इथे किशा काकाच्या इकडे. श्रीमंत मुरलीधर आहे बघा, सुंदर मूर्ती आहे यावर्षी पण. आणि यावेळेस बसलेली मूर्ती आहे म्हणजे पाय घालून साईडला, मस्त सुंदर मूर्ती आहे बघा. शंकराचं पिंडी, मस्त सुंदर मूर्ती आहे यावर्षी. चला आता सिनेमॅटिक शॉट बघून घ्या मूर्तीचे. सुंदर मूर्ती. इकडे फोटो इकडे पण एक बसतो आतमध्ये. कामे वाटून घेतली तर तिचाही भार अर्थात हलका होईल. आणि हो, घरातला आवाज मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मागे पण सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. ह्यावेळेस कोरोनामुळे सगळे गणपती छोटे छोटे होते. ह्यावेळेस खूप छान छान आणि मोठ्या मोठ्या मूर्ती बनवल्यात. खूप छान वाटतात, एकदम आकर्षक आहेत आणि एकदम सुंदर वाटतं. जोशीबागचा राजा पण खूप छान वाटला. आता बघूया, एक लास्टचा गणपती राहिलाय. वहिनींच्या इकडे एक गणपती आहे, वहिनीच्या घराखालीच बसतो. तुम्ही त्यादिवशी काकांच्या तोंडातून बघितलं असेल, ते बोलत होते की खूप जुनी आपल्या मंडळ आहे आणि नवसाला पावणारी मूर्ती आहे. आणि दरवर्षी त्यांची एकच मूर्ती असते. देखावे वेगवेगळे असतात त्यांचे, ते बघण्यासारखे असतात. आणि तुम्ही एक ठिकाणी बघितलं पण असेल की आता मुलींवर जो अत्याचार होतोय त्याच्यावर पण तुम्ही एक देखावा बघितला असेल जोशीबागमध्ये. खूप सुंदर यावर्षी देखावे आहेत. मूर्ती एक खूप छान छान मूर्ती बसवले यावेळेस. आणि आपण किशाकाची इथं पण जाऊन आलो, ती पण तुम्ही मूर्ती बघितली असेल. सुबक मूर्ती बसवलेली मूर्ती आहे. सिंहासनावर बसलेली असते यावेळेस. त्यावेळेस खाली बसलेली मूर्ती आणि सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि कल्याणमधले ऑलमोस्ट आपण सर्व गणपती तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि राहिले असतील एखाद दोन मंडळ राहिले असतील, छोटे मोठे मंडळ ते आपण कवर नाही केले. जे मेन मोठे मोठे मंडळ होते आपण ते कवर केलेले आहेत. आणि आता आपण लास्ट गणपती बघूया वहिनीच्या इथे, घराच्या खाली जाऊया आणि ब्लॉग इथेच एंड करतो. सर्व गणपती दर्शन करून झालेले आहेत. तर ब्लॉग आवडला असेल शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, गणपती बाप्पा मोरया. तर चला भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला. तर चला बाय बाय. पूजा पण आहे, उद्या विसर्जन आहे ना, तर आज पूजा आहे इकडे. सत्यनारायणची पूजा आहे. सुंदर सजवलं आहे. उद्या विसर्जन आहे ना आणि आज पूजा आहे.